हॅलो. तर कालच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आज घरात आला आहे एक नवीन मेंबर, गॅसची शेगडी स्टोव। तर कुठलीही घास तो आपण नवीन घेत असताना किंवा घेतल्यावर सगळ्यात आधी आपण त्याची पूजा करतो। म्हणूनच मी सगळ्यात आधी छान असं गोमूत्राचं पाणी बनवून घेतलं आणि त्यावर शिंपडून छान अशी आता आपली गॅसची जी शेगडी आहे ती स्वच्छ करून घेते, पुसून घेते। आणि खरं सांगायचं झालं तर ही शेगडी धनत्रयोदशीच्या दिवशीच आम्ही बुक केली होती, फक्त कलर त्यात अवेलेबल नव्हता तर त्यासाठी आम्ही एवढे दिवस थांबावं लागलं। आणि 3 बर्नरचा गॅस घेतला तर त्यातही बऱ्याचशा जणांचं असं म्हणणं आहे, म्हणजे मी असं ऐकलं की 3 गॅस किंवा 3 चुलांचा गॅस घ्यायचा नसतो म्हणून। तर असो, त्यासाठी त्याच्यावर एक सोल्युशन म्हणून मी एक मातीची चूल ऑलरेडी घेऊन ठेवली होती धनत्रयोदशीच्या दिवशी। जी शेगडी आहे तर ही ऑटो स्टार्ट आहे, हिला लायटर किंवा माचीसची काही गरज नसते। त्याच्या खाली मला वाटतं त्यांनी सेल बसवले तर त्या सेलवरती चालते आणि एक 6 महिन्यातून किंवा 1 वर्षातून आपल्याला ते सेल चेंज करावे लागतात। नवीन चूल घरात म्हटले की आधी येते ते त्याच्यावर काहीतरी गोडाचं बनवायला। तर सगळ्यात आधी मी दूध उतू घातलं हे आणि त्यानंतर मग खीर बनवायला घेतली, काहीतरी गोडाचं बनवायचं होतं म्हणून। आणि शिवाय सकाळी मी ही पूजा करत होती आणि आधीचा टिफिन अजून व्हायचा होता। त्याचा टिफिन बनवायच्या आधी मला याच्यावर पूजा करून काहीतरी गोडाचं शिजवायचं होतं। तर नवीन गॅसची पूजा आता इथे झालेली आहे आणि कोणाकोणाच्या घरात पुरणपोळी बनवल्यानंतर सुद्धा 2 दिवस अशा पद्धतीने गरम करून खाल्ली जाते ते मला कमेंट करून नक्की सांगा। बाय।